BSF कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF कॉन्स्टेबलची सीमा सुरक्षा बलात जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाली आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे सीमा सुरक्षा बल BSF भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे BSF ची। आणि BSF भरतीमध्ये या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये पेपरने आपलं डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। BSF भरतीमध्ये एक लक्षात ठेवा, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे। आता जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी BSF भरतीचे सीमा सुरक्षा बल भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे। 27 डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 15 जानेवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये आपली निवड कशा कायच्या बेसवर होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल सीमा सुरक्षा बल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, BSF कॉन्स्टेबलची ही भरती चालू आहे 10वी पास साठी आणि ऑनलाईन पद्धतीने 27 डिसेंबर ते 15 जानेवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपल्या या भरतीमध्ये जे वय मोजलं गणलं जाणार 1 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजलं गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फीचा जर आपण विचार केला तर जनरल कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 159 रुपये फी ठेवण्यात आले आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागत नाही, लक्षात ठेवा। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST OBC WS NTV ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असाल तर 1 रुपया सुद्धा फी या ठिकाणी महिला उमेदवारांना लागणार नाही आहे, लक्षात ठेवा। तर आवर्जून फॉर्म भरा। तर या भरतीमध्ये BSF भरतीमध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नाही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। तर आता BSF भरतीमध्ये या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, निवड प्रक्रिया काय ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर बा शिक्षण तर यामध्ये 10वी पास लागते, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे यामध्ये कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात तर पहा स्पोर्टमॅनची ही भरती आहे, लक्षात ठेवा। स्पोर्ट पर्सन या ठिकाणी फॉर्म भरू शकते, जे खेळाडू आहे ते विद्यार्थी या BSF भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर पहा यामध्ये काय सांगितलं कोणकोणत्या विद्यार्थ्यांना भरता येणार, तर पात्रता मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय खेळामध्ये जर तुमचा सहभाग असेल तर आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळामध्ये या ठिकाणी तुम्ही पदक जिंकलेले खेळाडू असाल तरी सुद्धा या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। आणि आपलं जे विद्यार्थी मित्रांनो जे प्रमाणपत्र आहे, स्पोर्ट्सचं जे सर्टिफिकेट आहे, जे प्रमाणपत्र आहे खेळाडूचं, तर ते कालावधीचा जो असणार आहे प्रमाणपत्राचा तो कालावधी यामध्ये जे आहे तुमचा 15 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2026च्या दरम्यान जर तुमच्याजवळ प्रमाणपत्र असले तरच आपल्याला फॉर्म भरता येते, अन्यथा या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही, लक्षात ठेवा। हे या ठिकाणी दिलेलं आहे। तर एवढं आपल्या या ठिकाणी प्रमाणपत्राचा जो या ठिकाणी कालावधी आहे हा 15 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2026च्या दरम्यान असला पाहिजे, तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर आपल्या यामध्ये निवड कशा प्रकारे केल्या जाणार आहे, तर पहा यामध्ये निवड प्रक्रिया जी आहे BSF खेळाडू भरतीमध्ये, तर पहा स्पोर्टमॅनमध्ये तर पहा सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे ऑनलाईन अर्जाची छाननी आपली पहिल्या टप्प्यामध्ये केली जाणार आहे। पहिले ऑनलाईन फॉर्म भरून घेतला जाणार आहे, त्याची जे विद्यार्थी मित्रांनो छाननी केली जाणार आहे किती अर्ज आले याबद्दल, ठीक आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो उंचीसाठी या ठिकाणी बोलावलं जाणार आहे, उंची छातीसाठी। तर उंची जी लागते पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते, जी SC कॅटेगरीच्या आहे, OBC कॅटेगरीच्या, ओपन कॅटेगरीच्या, EWS कॅटेगरीच्या या कॅटेगरीसाठी आणि महिला उमेदवार सुद्धा ह्या कॅटेगरीसाठी, ठीक आहे। आणि छाती यामध्ये 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे जर असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची हे पुरुष उमेदवारांसाठी लागते ST कॅटेगरीच्या। महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर यामध्ये जी उंची लागणार आहे महिला उमेदवारांसाठी फक्त 150 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची या ठिकाणी भरली पाहिजे, ठीक आहे। तर एवढं काही आपलं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये
टप्प्यामध्ये आपल्याला कायच्यासाठी बोलावलं जाणार आहे, हे उंची वगैरे मोजण्यासाठी PST साठी. तर पहा पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन अर्जाची छाननी केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं शारीरिक चाचणी आपली असणार आहे, म्हणजे उंची छाती वगैरे PST त्याला म्हटलं जाते. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय होणार आहे, त्या ठिकाणी जे कागदपत्र पडताळणी होणार आहे, डॉक्युमेंट आपले चेक केले जाणार आहे. आणि चौथ्या टप्प्यामध्ये ज्या वैद्यकीय तपासणी वैद्यकीय तपासणी म्हणजे आपलं मेडिकल या ठिकाणी होणार आहे. आता यामध्ये आपलं अंतिम जे गुणवत्ता आधार असणार आहे, तर अंतिम आपल्या निवड कायच्या बेसवर होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय आहे की अंतिम गुणवत्तेचा आधार क्रीडा पदके सहभाग गुणावर आधारित आहे, लक्षात ठेवा. तर पहा अंतिम गुणवत्तेचा आधार क्रीडा पदके सहभाग गुणावर आधारित आहे, लक्षात ठेवा. तर तुमच्याजवळ या ठिकाणी ब्रॉन्झ मेडल असेल तर तुम्हाला 92 मार्क भेटणार आहे. तुमच्याजवळ सिल्वर जर तुमच्याजवळ मेडल असेल तर तुम्हाला 96 मार्क भेटणार आहे. तुमच्याजवळ गोल्डन या ठिकाणी मेडल असेल तर तुम्हाला 100 मार्क भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे. तर BSF भरतीमध्ये जे स्पोर्टमॅन आहे, ज्यांच्याजवळ सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते. या भरतीमध्ये पेपर वगैरे नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन यामध्ये होणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे. तर BSF भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि या भरतीची जी जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकल्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर जॉईन करून घ्या. रिक्रुटमेंट ऑफ meritorious sport persons to the post of constable general duty under sport quota 2025 in border security force. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी BSF भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. आणि जागा ज्या आहे 549 यामध्ये जागा आहे BSF मध्ये, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी जे खेळ या ठिकाणी दिलेले आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी इव्हेंट. आणि या ठिकाणी बघू शकता तारीख तुम्ही फॉर्म भरण्याची 27 डिसेंबरपासून फॉर्म चालू झाले आहे. आणि त्याचबरोबर शेवटची जी तारीख आहे 15 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी आहे. बघू शकता तुम्ही हे संपूर्ण जाहिरात आहे BSF कॉन्स्टेबल स्पोर्ट या भरतीची. बघू शकता तुम्ही BSF स्पोर्ट पर्सनची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. तर यामध्ये सर्व काही या ठिकाणी खेळ वगैरे या ठिकाणी दिलं आहे कोणकोणत्या या ठिकाणी. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे सर्व जाहिरात आहे. तर हे जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या. कारण की त्या ग्रुपवर आपण जे विद्यार्थी मिळवणं हे सर्व जाहिरात या ठिकाणी टाकली आहे. तरी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी BSF स्पोर्ट कोटा या भरतीची संपूर्ण जाहिरात आहे. BSF स्पोर्ट पर्सनची ही संपूर्ण या ठिकाणी जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे संपूर्ण BSF भरतीची ही जाहिरात या ठिकाणी आहे. ठीक आहे. बघू शकता या ठिकाणी.